तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज घेऊन आलेले आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी आज शेतकऱ्यांसाठी काय हळद बाजारभाव घेऊन आलेला आहे. जसं की टॉप 5 मध्ये ज्या काही बाजार समित्या आहात त्या बाजार समितीचे मी बाजारभाव सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही बाजार समित्या सादर करणार आहे. तर पाहायला गेलं तर आज आपण हिंगोली, बसमत, सांगली, नांदेड, रिसोड अशा काही टॉप 5 बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही बाजार समित्या सादर करूया. तर बाजार समित्या पाहायला गेलं तर सर्वात पहिले आपण हिंगोली बाजार समितीचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर पाहणार आहोत. तर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जे कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नक्कीच फायदा होईल. तर सर्वप्रथम आपण कमीत कमी दर पाहूया. तर हिंगोली बाजार समितीमध्ये जर पाहायला गेले तर 11,990 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 14,520 रुपये आहे आणि सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर 13,255 रुपये प्रति क्विंटल हिंगोली या बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो. तर समोर बसमत या बाजार समितीचं जर पाहायला गेलं तर बसमत बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आहे 15,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 20,000 रुपये आणि सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 17,500 रुपये प्रति क्विंटल एवढा बसमत या बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो आहे. तर समोर सांगली बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सांगली बाजार समितीमध्ये 12,000 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 25,000 रुपये प्रति क्विंटल एवढा सांगली या बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो. तर समोर आपण सांगली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 18,900 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर माझ्या मनानं 25,000 रुपये प्रति क्विंटल योग्य दर मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना मी जसं की हिंगोली, बसमत, सांगली अशा काही 3 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो आणि या बाजारभाव तुम्हाला शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती नक्की पाहायला मिळते. जसं की हळद, कापूस, इतर सर्व पिकाचे अपडेट या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करीत असतो आणि या हळद भावामध्ये मोठे फेरबदल होत असतात. या बदलानुसार मी हळद बाजारभाव नक्कीच घेऊन येत असतो. तर समोर आपण रिसोड या बाजार समितीचे पाहणार आहोत. रिसोड बाजार समितीमध्ये जर पाहायला गेले तर 10,300 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 12,600 रुपये प्रति क्विंटल या रिसोड बाजार समितीमध्ये दर मिळतो. तर रिसोड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 15,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर शेतकऱ्यांना रिसोड बाजार समितीमधले कोणी शेतकरी पाहत असतील तर त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला योग्य तो दर मिळालाच तर तुम्ही त्या दरामध्ये हळद विकू शकता. तर हिंगोली बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर हिंगोली बाजार समितीमध्ये जसं की मी सांगितलं 11,990 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 14,520 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर बसमतमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 17,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि सांगली जर पाहायला गेलं तर 18,950 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो आणि या दरामध्ये मोठे फेरबदल होत असतात. तर त्याकरिता मी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.